नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे व प्राथमिक शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत घेतली जाणारी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी अर्थात स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 7वी या परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप व गुण विभागणी आपण समजून घेणार आहोत। या परीक्षेसाठी आपल्याला 2 पेपर द्यावयाचे असतात, पेपर 1 व पेपर 2। आता यामध्ये पेपर 1चं स्वरूप आपण सर्वप्रथम बघूया। पेपर 1 मध्ये 2 विषयांचा समावेश केलेला आहे, प्रथम भाषा व गणित। प्रथम भाषा यामध्ये मराठी मीडियमसाठी मराठी असणार आहे आणि इंग्रजी माध्यमासाठी इंग्रजी विषय असणार आहे। यामध्ये भाषेसाठी 25 प्रश्न असणार आहे, प्रत्येक प्रश्न 2 मार्कांसाठी, म्हणजेच एकूण 50 गुण इथे भाषा विषयासाठी देण्यात आलेले आहेत। गणितासाठी मात्र प्रश्नसंख्या 50 असून प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी, म्हणजेच एकूण 100 गुणांसाठी गणित हा विषय आहेत। अशा प्रकारे पेपर 1 साठी एकूण प्रश्नसंख्या 75 आहे व एकूण गुणसंख्या 150 आहे। आता आपण पेपर 2 बघूया। पेपर 2 साठी 2 विषयांचा समावेश केलेला आहे, तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी। आता तृतीय भाषेमध्ये मराठी मीडियममध्ये तृतीय भाषा इंग्रजी असणार आहे आणि इंग्रजी माध्यमासाठी तृतीय भाषा मराठी असणार आहे। इथे देखील 25 प्रश्न, प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी, अशा प्रकारे 50 गुण तृतीय भाषेसाठी। बुद्धिमत्तेसाठी 50 प्रश्नसंख्या, प्रत्येकी 2 गुण, असे एकूण 100 गुण होणार आहेत। म्हणजे पेपर 2 देखील 75 प्रश्नसंख्या, प्रत्येक प्रश्न 2 गुणांप्रमाणे एकूण गुण होणार आहेत 150। अशा प्रकारे आपल्याला या स्कॉलरशिप परीक्षेसाठी, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण 150 प्रश्न सोडवायचे आहेत, त्याचे एकूण 300 गुण असतात। अशा प्रकारे ह्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप व गुण विभागणी आहे। या